विराजमान झाले मराठी ज्येष्ठ अभिनेते भाऊ कदम यांनी आज श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी येऊन महाशिवरात्री दिवशी श्री स्वयंभू शंकरांचं दर्शन घेतलं आहे आणि या निमित्तानं आपण आता संवाद साधणार आहोत. अभिनेते भाऊ कदम साहेब, आपण या श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी आलात, या ठिकाणी देव कुणकेश्वरचं दर्शन घेतलं, यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला कसं काय वाटलं, आपण काय सांगाल आणि येथील भाविकांना काय संदेश द्याल? प्रथमतः मला तर खूपच चांगलं वाटलं. म्हणजे जे भाविकांना समाधान मिळतं, जी शांती मिळते इकडे येऊन आणि वर्षभर ती ऊर्जा घेऊन वावरत असतात प्रत्येक जण आपल्या कामात आणि सक्सेस होत असतात, तसंही मलाही झालंय. आणि फॅमिली बरोबर आल्यावर मला जास्तच अजून आनंद झालाय की त्यांना गाभाऱ्यात दर्शन मिळालं आणि हे सगळं देवाने दिलंय म्हणून त्याचा आनंद सगळे घेत आहेत आणि सगळे लोक, सगळे भक्तगण त्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे खूप बरं वाटतंय. हा माझा म्हणजे दुसऱ्यांदा आलोय मी आणि आता दरवर्षी येईनच, कारण आमचे प्रोड्युसर नाटकाचे प्रणय तेली इथेच आहेत आणि यांच्यामुळे यायला मिळालं. एकनाथ तेली त्यांचे बंधू आहेत, त्यामुळे अध्यक्ष असल्यामुळे त्याचा आम्हाला खूप लाभ झाला आणि आम्हाला एवढा मान मिळतोय, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. कोकण हे पर्यटकांचं आकर्षण. म्हणजे मी आता एवढे देश फिरलो पण कोकणासारखं कुठेच मला तरी आढळलेलं नाहीये आणि एवढं सुंदर आहे कोकण की ते आल्यावरच समजतं. आणि आता जेवढे काही पर्यटन वाढतील, जसे इतर पर्यटक बाकीच्या पर्यटकांना जसं सांभाळतात तसं आपल्या लोकांनी सांभाळावं आणि पर्यटन वाढवावं हीच अपेक्षा. सद्यस्थिती आपण काय सांगाल? नाही,